जय गुरु माणिक. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत माझं अधिक मासातलं डेली रुटीन. तर सकाळी पहाटे 5 वाजल्यापासूनचं माझं हे रुटीन आहे. झाडून सडा टाकून मी माझ्या कामाला रोजच्या सुरुवात करते. पण ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही झाडून सडा टाकलेलं. तर डायरेक्ट पूजेचंच दाखवलेलं आहे आणि माझी पूजा होईपर्यंत या दोघांची माझं झाडून होईपर्यंत या दोघांची अंघोळ होते. आणि आता आपल्या मंदिरामध्ये पूजा चालू झाली आहे. तर रोजचाच रुद्राभिषेक गादीला देवाला चालू आहे आणि पूजा झाल्यानंतर आता सजावटीचं काम चालू आहे. तर ऋतू मार्तंडा सकाळी लवकर उठले होते. तर असा आमचा रोजचा दिनक्रम आहे की मी झाडून काढेपर्यंत ह्या दोघांची अंघोळ होते. तर यानंतर मी मंदिर झाडून काढते. ऋतू कधी काढते, कधी मी काढते. मंदिर झाडून स्वच्छ पुसून साफ करून मग इथं आता पूजेला लागतोत आम्ही. तर मला हे रोजचं म्हणजे एकाच दिवशी घेण्यात आली नाही ही शूटिंग, कारण बरंच बिझी रुटीन होतं माझं. आता इथं कृष्णाची पूजा ऋतू करून घेतल्यानंतर तुळशीची पूजा मी करून घेते. तर रोज थोडं करून मी शूटिंग केलेलं आहे. 3-4 दिवसाचा असा हा म्हणजे व्हिडिओ आहे. ज्या दिवशी जसं जमल तसं शूटिंग करून घेतलेली आहे, कारण माझं इतकं बिझी रुटीन होतं. पुढं कळेलच तुम्हाला. तर आता माझी पूजा झाल्यानंतर माझं सुद्धा जप पोथी मी अगोदरच करून घेते, कारण दिवसभर मला पुन्हा वेळ मिळत नाहीये. आणि इथं आता काहीतरी व्रत अधिक मासात आचरायचं असतं. तर आता इथं वस्त्रमाळ रोज कृष्णाला व्हायची, हे ऋतूनं केलेलं व्रत आहे. तर आता फायनल पूजा आपली झालेली आहे. माणिक प्रभूची झाली आहे आणि कृष्णाची सुद्धा झाली आहे. आणि आता होती आरती आपल्या मंदिरामध्ये. तर आरती झाल्यानंतर पुढचं रुटीन काय आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. एकदा व्हिडिओ नक्की पहा, आवडला तर लाईक करा. तर आरती झाल्यानंतर आमच्या सगळ्यांची आता पोथी सुरू केली आहे. म्हणजे आपल्या अधिक मासामध्ये इथं पारायण चालू आहे. 7 ते 8 जण पारायण करायला बसलेली आहेत. तर ज्याला जसा वेळ मिळतो तसा ती पारायण करायला आपल्या मंदिरात येत आहेत. तर पारायण ते सगळं झालं, जप झालं, पोथी झाली. आता चालू आहे नाश्ता. तर नाश्त्यासाठी आज मऊ पोहे बनवलेले आहेत आणि लगेच स्वयंपाक करायला घेतलाय. तर इकडं भाजी करायला टाकून मी अनारशाचं पीठ काढून घेणार आहे. तर अनारशाचं म्हणजे म्हणजे अनारशाचं दान करायचं विशेष महत्त्व आहे अधिक मासामध्ये. तर लवकरच तुमच्याबरोबर ही रेसिपी सुद्धा शेअर करेन. आणि मी कुठलंही काम करताना माझ्यासोबत माझ्या मुलीला घेत असते, कारण ओझरती का होईना कुठल्याही कामाची माहिती लेकरांना असावी, असा यामागचा उद्देश आहे. तर इथं मी अनारशाचं पीठ काढून घेते. माझ्याबरोबर थोडंसं ऋतूही मदत करते. आणि अनारशाचं पीठ करणं म्हणजे थोडंसं अवघडच काम आहे. 2-3 वेळेस फिरवून काढावं लागतंय. जितकं म्हणजे करायला अवघड आहे, तितका अनारसा खायला सोपा आहे म्हटलं तरी चालतंय. खूप सुंदर अनारसे झाले होते. तुमच्याबरोबर रेसिपी नक्की शेअर करेन मी. तर बघा गौर सुद्धा खूप छान पडले. तर आता बाकीचा स्वयंपाक करते मी. तर आज माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना इकडेच बोलवलं होतं जेवायला. तर वरण, भात, भाजी, रस आणि पोळी असा माझा मेनू होता आज स्वयंपाकाचा. तर त्यानंतर पोळ्या सुद्धा आम्ही दोघी मिळून करत आहोत. आपल्यासाठी एक म्हण नक्कीच इथं लागू होईल, की पळस गेलं कोकणात 3 पानं चुकणार. म्हणजे बायकांना कधीही कुठेही आराम मिळत नाही. एकट्याच्या जीवावर टाकून बसावं असं सुद्धा कुणाला कधी वाटत नाही. तर यानंतर जेवण वगैरे करून आम्ही आता इथं थोडासा आराम केलाय आणि आता पोथीच्या तयारीच्या अगोदर चहा करून घेतलेला आहे मी. चहा घेऊन मग आपण आता पोथीच्या तयारीसाठी लागणार आहोत. तर इथं अगोदर मंदिरामध्ये मी पाणी मारून घेते, कारण भरपूर गरमी आहे, उन्हाळा भरपूर आहे. इथं खाली बसणं शक्य नव्हतं, म्हणून असं थोडंसं पाणी मारून थंड करून घेतोय आम्ही. कारण बसायला खूप अवघड जाते. जवळपास 1-1.5 तास पोथी चालते आणि बसणं म्हणजे अवघड आहे आणि त्यात मध्येच लाईट जाते. तर ही पोथी सुद्धा लाईव्ह आहे, एकदा नक्की ऐका. आणि इथं मला लेकरं सुद्धा मदत करते. तर आता मंदिर पुसून झालंय आणि चालू आहे पोथीची तयारी.
तर माईक ते लावून घ्यायचंय आणि आता पोथी चालू झालेली साधारणतः आहे. दाखवले. भगवान विष्णू सांगतात की कोणत्याही स्त्रीने ती विधवा असेल, सवाष्ण असेल, कुमारी असेल, एक तरी उपवास केलाच पाहिजे म्हणे. एक तरी उपवास केल्याशिवाय जी स्त्री ह्या अधिक मासामध्ये 1 महिना घालवते तिला कुठल्याही प्रकारच्या सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून एक उपवास किंवा 6 उपवास, 15 उपवास किंवा 1 महिन्याचा उपवास आपल्याला जो काही शक्य आहे, जसा शक्य आहे तसा उपवास करावा. येथे एक उपवास करिता ये प्रति होय धन्यता याच विषयी पुरातन कथा तू एक तुझा आता सांगतो. पूर्वी नर्मदा तीरे माहिष्मती ना तीरावरे माहिष्म नावाचं एक नगर आहे आणि तिथं तापसी नावाची एक ब्राह्मणाची बाई राहत होती म्हणे. एक ब्राह्मणी तिथं राहत होती. आणि पोथी झाल्यानंतर आता इथे चालू आहे उपमा देणं. कारण आज पोथी झाल्यानंतर उपमा केला होता नाश्त्यासाठी. तर आता इथं उपमा देणं चालू आहे. आणि आता आपलं मंदिर आवरण्याचं काम चालू आहे. पोथी झाल्यानंतर रोज ह्या प्रकारचं डेली रुटीन आहे. तर जवळपास माझं पहाटे 5 वाजल्यापासून फक्त एक अर्धा ते 15 ते 20 मिनिट मला मध्ये मिळतात जेवण झाल्यानंतर. तर त्यानंतर लगेच पोथीची तयारी आहे. असं बिझी रुटीन आहे आणि एकसारखं मी तुम्हाला शेअर करू शकते नाही. थोडं ह्या 2 ते 3 दिवसातल्या ह्या सगळ्या घेतलेल्या क्लिप आहेत. तर तुम्ही समजू शकता किती बिझी रुटीन होतं माझं ते. आणि नंतर घरामध्ये येऊन आता उपवास असल्यामुळं मुरमुरे लावलेत आणि मुरमुरे खाणं झाल्यानंतर आता दूध सगळ्याला आईस्क्रीम देत होते. तर रोजचं असं हे डेली रुटीन आमचं चालू आहे. एक टाईम जेवण असल्यामुळं संध्याकाळी काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही मला. तर आता आईस्क्रीम खाल्लंय आम्ही. तर भांडी वगैरे घासून घेतलेत कारण दुपारी वेळ मिळत नाही. किचन वट्टा आवरून उद्याचं बर्फ करायला पाणी ठेवलं. तर असं बिझी रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्लॉगमध्ये.